लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल चैतन्य कृषी उत्पन्न खाजगी बाजार समितीच्या वतीने विठ्ठलराव वाडगे यांनी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक 13 रोजी केले होते। तसेच शेतकरी महिला बचत गट मेळाव्याचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना सभापती राम शिंदे म्हणाले, मी आता योग्य जागी बसलो आहे। आपला जिव्हाळ्याचा कुकडी प्रकल्प माझा आवडता विषय आहे। मी सभापती आहे, काळजी करू नका। डिंबे माणिकडोह बोगदा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असा विश्वास विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी बोलताना दिला। यावेळी त्यांचा विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी नामदेव महाराजांचे 18वे वंशज हबप ज्ञानदेव तुळशीदास महाराज नामदास, व्याख्याते गणेश शिंदे, आमदार विक्रम पाचपुते, देवगोपाल महाराज शास्त्री यांनी विचार मांडले। यावेळी मंचकावर माजी मंत्री बबनराव पाचपुते, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे, संत श्री बाबा महाहंसजी महाराज, बाळासाहेब महाडिक, चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था चेअरमन सौ रुक्मिणीताई वाडगे, शुभम वाडगे, रघुनाथ डफळ, अजय गावडे, शुभम वाडगे, सौ सायली वाडगे, शिवाजी भोस, सुधाकर वांडेकर, दादा ढवाण, सौ मेघना गावडे आदी उपस्थित होते। यावेळी शेतकरी आणि महिला बचत गट मेळाव्यास शासकीय योजनांची माहिती तसेच कृषी प्रक्रिया उद्योग आणि महिला गृह उद्योगाला चालना मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। प्रास्ताविक अण्णासाहेब गावडे यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष दळवी यांनी केले। आभार प्रदर्शन सौ मेघना गावडे यांनी केले। अच्छा, या ओम चैतन्य मल्टीस्टेट अॅग्रो पर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तथा खाजगी बाजार समिती, त्याचबरोबर बुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था यांच्या वतीने महिला बचत गट, शेतकरी मेळावा आणि माझा सत्कार, खरं तर आज सत्कार आयोजित करून माझ्या अगोदरही वक्त्यांनी भाषण केले, परंतु खाजगी बाजार समिती आणि त्या माध्यमातून लोकांना देत असलेले दिलासा भाऊसाहेब वाडगे साहेब हे खऱ्या अर्थाने ग्रामसेवक होते आणि ग्रामसेवक असल्याच्या नंतर प्रत्येक माणूस एकदा शासकीय नोकरी लागावं अशी प्रत्येकाची मनोकामना असते। शासकीय नोकरी एकदाची लागली की आपली बायको, आपली मुलं, आपले आई वडील, आपला प्रपंच, त्याच्यातून आपल्याला अधिकचं उत्पन्न मिळालं पाहिजे, आपण सदन झालं पाहिजे, आपल्याला गाडी असली पाहिजे, बंगला असला पाहिजे, मोठी इस्टेट निर्माण करता आली पाहिजे, हे सर्वसामान्य सगळ्या लोकांचं हे धोरण आहे आणि या पद्धतीने सगळ्यांची कार्यपद्धती जीवनामध्ये राहिली आहे। परंतु वाडगे भाऊसाहेबांनी त्याला वेगळा फटा दिला। हे तर जीवन सर्वसाधारण जगणं आहेच। महाराजांनी पण आता सांगितलं की जेव्हा केव्हा आम्हाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकऱ्यांना अडचण निर्माण होते, त्यावेळेस त्या विठ्ठलाच्या भेटीला जात असताना या विठ्ठलांकडून आम्हाला मदत मिळते। अशा पद्धतीनं एक चांगलं सांप्रदायिक स्वरूपामध्ये असो किंवा धार्मिक स्वरूपामध्ये असो लोकांच्या कामाला पडण्याचा स्वभाव हा वाडगे भाऊसाहेबांच्या असल्या कारणानं खरं तर 10-12 वर्षापूर्वी त्यांनी नोकरी सोडली आणि वृद्धेश्वर पतसंस्थेची स्थापना करत चैतन्य खाजगी बाजारपेठेची देखील स्थापना केली। त्याच्यातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले आणि हे रोजगार उपलब्ध करून देत असताना ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या ठेवी घेतल्या, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना कर्ज रूपाने कर्ज देखील दिलं, त्यांना देखील दिलासा देण्याचं काम केलं। मग अशा पद्धतीनं जवळपास 11,000 महिलांना कर्ज वाटप आणि त्याची परतफेड करण्याच्या संदर्भामध्ये प्रवृत्त करणारे वाडगे भाऊसाहेबांनी मला विचारलं की तुमचा सत्कार करायचा आहे आणि अशा पद्धतीने करायचं आहे की शेतकरी, आमचं शेतकरी मार्केट आहे, तिथं महिला बचत गटासाठी देखील आम्ही काम करतो, अशा पद्धतीनं सत्काराचं आयोजन करायचं। मी सांगितलं करा आणि त्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने हा सत्कार होतोय। आणि ह्या सत्काराचं नियोजन करत असताना आपले आमदार देखील उपस्थित आहेत।
त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबासाठी, वंचितासाठी, शोषितासाठी ज्या योजना येतात त्याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या स्तरावरून होत आहे आणि या उद्योग समूहाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसतंय. खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांनाच आता सगळं डिजिटलायझेशन झालंय. मोबाईलवर सर्वच सगळ्यांना कळत आहे आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी ह्या सोयीस्कर झालेल्या आहेत. त्यामुळे महिला बचत गटात तर जवळपास तर सगळ्या लाडक्या बहिणी झालेल्याच आहेत. काय लखपती दिदी होतात, त्यांना ओटीपी लक्षात येतो, आता नंबरही लक्षात येतो. त्याच्यामुळं सगळ्या योजना घेण्यासाठी अतिशय प्रथम क्रमांकावर असतात. शेवटी आपलं राज्य राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महिलांनी कितीतरी वर्षापूर्वी आपल्याला मार्गदर्शन सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करता यावा. त्यामुळे सरकारने आपल्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. गेल्या 6 महिन्यापूर्वी तर पीक विमा योजनेच्या माध्यमातून सगळ्याला भरपूर पीक विमा मिळाला. कोणाची तक्रार राहिली नाही. खासदारकीला तर इलेक्शनच्या टायमाला थोडी होती, पण विधानसभेच्या मात्र कोणाची तक्रार राहिली नाही. सगळे दादा सांगायचे आम्हाला भरपूर पैसे आले. त्यामुळं कर्जमुक्तीची योजना देखील आपल्याला सगळ्यांना, कर्ज योजनेच्या माध्यमातून देखील आपल्याला फायदा झाला आणि म्हणून जलयुक्त शिवार ही योजना देखील, दादा देखील पालकमंत्री होते, मी देखील पालकमंत्री होतो, आमदार होतो त्याच्या अगोदर दादा पालकमंत्री असताना. पण आपल्या जिल्ह्याला 1200 टँकर दरवर्षी लागायचे. पण माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टिकोनातून जलयुक्त शिवार सारखी योजना महाराष्ट्राला त्यांनी दिली आणि ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला वरदान ठरणारी योजना ठरली. आपल्या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून काम झालं आणि शेतकऱ्याच्या बांधावरती शेजारी ओढे, नदी, नाले टॉप टू बॉटम पाणी अडवण्याचं, जिरवण्याचं काम केलं. त्या माध्यमातून 2 पावसाच्या मध्ये जो खंड पडतो आणि त्यावेळेस जे पिकाला पाणी लागतं त्या पाण्याची व्यवस्था आपल्या शेतीमध्ये केली आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्याला उन्हाळ्याच्या काळखंडात देखील आपल्याला टँकर लागत नाहीत आणि आपलं पिकाचं माध्यमातून उत्पन्न देखील वाढलं आणि उत्पन्न वाढल्याबरोबर आपला आर्थिक स्तर देखील उंचावला. अशा पद्धतीनं ही जलयुक्त शिवार अभियान योजना ही वरदान ठरणारी योजना ठरली. दरम्यानच्या कालखंडामध्ये त्याची काय ओपन एसआयटीची चौकशी लागली, आमच्या सहित सगळ्यांच्या चौकशा झाल्या, परंतु त्याच्यातून काही प्राप्त झालं नाही. कारण ही योजना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणली होती, मी त्याचा मंत्री होतो. त्यामुळं सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून ही केलेली योजना होती. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची वाहवा झाली, नव्हे तर देशात वाहवा झाली. आता देखील दिल्लीमध्ये ज्यावेळेस दिल्ली सरकार जिंकलं त्या दिवशी देखील माननीय पंतप्रधानांनी या योजनेचा आपल्या मुखाद्वारे उल्लेख केला आणि आपल्या सरकारचं आभार व्यक्त करत धन्यवाद देखील दिलेले आहेत. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला कामं झाली पाहिजे, सरकारच्या माध्यमातून उपयोग झाला पाहिजे. कितीतरी दिवसापूर्वी आपल्याला वाटत होतं की सगळ्याला माफ होत आहे, पण आमचं वीज बिल का माफ होत नाही. कोणी आंदोलन केलं नाही, कोणी मोर्चा काढला नाही, कोणी उपोषण केलं नाही, निवेदन दिलं नाही, तरी सगळ्या लोकांचं आता लाईट बिल माफ आहे, 0 लाईट बिल येतं. त्याच्यामुळे या निमित्ताने त्याची देखील ओळख आपल्याला झाली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं महिला बचत गटाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल की लखपती दिदी योजना असेल, हे देखील शेतीपूरक व्यवसायाला त्यांचा हातभार लागतो आणि शासनाने अतिशय त्यांच्याकडे लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून आताच काल परवा देखील त्यांनी उत्पादित केलेलं भाऊसाहेब आणि यांच्यासारख्या अनेक लोकांनी बचत गटाला जे मदत होते ते जे काही होममेड स्वतःचं उत्पादन तयार करतात आणि त्याला मार्केट कमिटी किंवा बाजार उपलब्ध झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा उमेदच्या माध्यमातून आता महालक्ष्मी रेस कोर्सवरती एक मोठं आपल्याला
बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळं आपण ज्या पद्धतीनं बनवतो, आपण ज्या पद्धतीनं विचार करतो ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्याला 2 पैसे मिळाले पाहिजे, ही खऱ्या अर्थानं भूमिका असते. आणि तीच भूमिका निश्चित स्वरूपामध्ये आपण पार पाडता. आणि म्हणून या ना त्या कारणानं ज्याच्यापाशी आहे त्या माणसाने लोकांच्या उपयोगाला आलं पाहिजे, हा भाव वाडगे भाऊसाहेबांनी ठेवल्यामुळं हा मोठा समुदाय तयार झाला आणि हा मोठा समूह तयार झाला. आणि म्हणून पतपेढीच्या माध्यमातून असेल की बचत गटाच्या माध्यमातून असेल की या खाजगी बाजारपेठेच्या माध्यमातून असेल की आपल्याला नेहमी करता इतर ठिकाणी पुणे असेल, इकडे कांदा घेऊन सोलापूरला जावं लागत होतं, इतरही ठिकाणाला जावं लागत, पण तुलनात्मक दृष्ट्या तो जर भाव आपल्या इथं मिळाला तर आपला शेतकरी दुसरीकडे जात नाही. ही देखील शेतकऱ्यांची मोठी व्यवस्था इथे उपलब्ध करून देण्याचं काम वाडगे भाऊसाहेबांच्या आणि या समूहाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं झालेलं आहे. आणि म्हणूनसाठी अशा कार्यक्रमाला मला उपस्थित ठेवलं. माझाही मान सन्मान यथोचित आपल्या सर्वांच्या उपस्थितीत केला. मला वाटतं विकीदादांनी देखील सांगितलं की सभापती काय असतं. काही गाड्यात तर बाळासाहेब आमचे सांगत होते की सभापती पहिलं तर दादा माहीतच नव्हतं कुणाला, कारण पहिला सभापती व्हायचा तो 70-80च्या पुढच्या वयाचा व्हायचा. एवढा कमी वयाचा सभापती महाराष्ट्राच्या 100 वर्षाच्या विधान परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा झाला. त्याच्यामुळे जसं वय होतं माणूस तसं हालचालावर सुद्धा मर्यादा येतात. आता माझं कमी वय आहे त्यामुळे हालचाल वाढली, हालचाल जरा जास्त झाली आहे, तर त्याला आता मी तरी काय करणार. कमी वयामध्ये सभापती केलं तर काम तर करावं लागेल. आणि त्यामुळं निश्चितच विकीदादांनी सांगितल्याप्रमाणे आता पार्लमेंटमध्ये आमचं 2 दिवसाचं प्रशिक्षण होतं आणि त्या प्रशिक्षणामध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओमजी बिर्ला यांचं भाषण झालं, आमचं नार्वेकर भाषण झालं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले होते. सगळ्यांनी सांगितलं गणेशजी आमचं आई वडील कसे होते ना, आम्हाला कधी कॉन्व्हेंट बघायला मिळालं नाही. 8वी मध्ये गेल्यानंतर ती काहीतरी एक पुस्तक आलं होतं प्री इंग्लिश शिकायचं, तेव्हा एबीसीडी शिकलो आम्ही. त्याच्यानंतर सायन्स स्टुडंट झालो. पण लोकांना वाटलं की हे मराठीतून लिहून इंग्रजीत वाचतात का काय, असं होतं का काय, त्यांना असं वाटलं काही लोकांना. पण मी हाडाचा प्राध्यापक होतो. माझं 10वीच्या नंतर सगळं इंग्रजीतून शिक्षण झालं, त्याच्यामुळं काही अडचण आली नाही. उलट राजकारणात पडल्यामुळं आता इंग्रजीवर जरा कंट्रोल कमी आलेला आहे. त्यामुळे आता परत मोठा एक्सपोजर मिळाला, त्याच्यामुळे आता बरोबर मी नीट नाटकं सगळं समजून घेतो. करणार असं म्हणत नाही मी, पण आपण त्याला अनुसरून निश्चित स्वरूपामध्ये सांगितलं की आता दादांची तर 8 टन झाल्या. आपला बोगदा हा कळीचा मुद्दा आहे, डिंबे तो माणिक ढो. पण दादाच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं देवाने जी बुद्धी दिली, MWRRने एक निर्णय केला. कुकडीमध्ये 36 टीएमसी पाणी साठा होतो, जवळपास उपयुक्त साठा. त्याच्यातला ते प्रकल्प निर्माण झाल्यापासून जे काही 70 का 69 बंधारे भरत होते, ते बंधारे भरण्यावरती MWRRने निर्बंध आणले. 5 ते 5.5 टीएमसी पाणी आता शिल्लक आहे, त्याचं पुनर्वाटप करायचंय. डिंबे ते येडगाव हे माणिकडो हा जो बोगदा आहे त्याला ऑलरेडी आपण 317 कोटीला मी पालकमंत्री आणि मंत्री असताना मंजुरी दिलेली आहे. दरम्यानच्या काळात आपल्या श्रीगोंद्यातच भाषण झालं, 15 दिवसात सुरू करू, पण ते 15 दिवस अजून काही आटोपलेले नाही. आदरणीय पवार साहेबांनी भाषण केलं शिवाजीराव नागोडे बापू यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी. त्यामुळे काही दादा काम सुरू झालेलं नाही. आता त्याच्यामुळे वेळ आणि काळ आता बरोबर आलेली आहे. आपले पालकमंत्री जलसंपदा मंत्री आहेत आणि मी सभापती झालेलो आहे. आता ज्या पद्धतीनं विकीदादांनी सांगितलं, आता विकीदादा जरा जास्त व्हायला लागलं. तर आमदार झालं हे लोकांना अजून कळानाच आणि लक्षात येणं, तसं मला येणं लक्षात. त्यामुळे आता ही बैठक घ्यायची असेल तर माझ्याच दालनात घ्यावं लागेल. जसं दादा पालकमंत्री होते त्यावेळेस
आपली कालवा सल्लागार समितीची बैठक दिलीप वळसे पाटील साहेबांच्या दालनात व्हायची ना दादा. आता वरचा माणूस अध्यक्षस्थानी असल्यानंतर खालचे माणसं काय बोलणार. आता खालचा सभापती झाल्यानंतर आता वरचे माणसं काय बोलणार. सगळं उलट झालं. आता हे परिस्थितीची आणि वेळ आणि काळ प्रत्येकावर येते ह्याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे आमच्यावर त्यावेळेस डोकं, मी तर विरोधी पक्षाचा होतो त्यावेळेस, त्यामुळं मान हलवल्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नव्हता. बऱ्याच वेळेस लोक म्हणायचे हो सभागृहात बोलत नाही आणि रस्त्यावर आंदोलन करतो, तरी गप्पच बसायचो, कारण बोलून उपयोगच नव्हता. आता कसं होईल दादा. आता सभागृहामध्ये सुद्धा माझा आदेश चालतो आणि त्या प्रीमायसिस मध्ये मिटिंग होईल तर माझा फक्त आता तुम्ही पाठपुराव्याला कमी पडू नका. मी आहे, आता मी योग्य जागेवर बसलेलो आहे आता आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि कुकडी हा तसा माझा आवडता विषय. श्रीवंदीला पालकमंत्री असताना श्रीवंदीचे शेतकरी म्हणायचे, जरा नावं ठेवायचे मला, कावा बाबा बोटं मोडायची, लयच खाली चाललंय. पण जेव्हा मधला टाइम आला तेव्हा म्हणले खाली का व्हायला कसं जात होतं तेव्हा थोडं तरी मिळत होतं, आता तर काहीच आहे ना. ही सुद्धा आठवण झाली शेतकऱ्यांना. त्यामुळं मनात पाप नसलं की काम चांगलं होतं आणि कोणाला त्रास देण्याचा स्वभाव नाही आणि आकाशबुद्धी धरायचं काम नाही. परंतु काही जे लोक ओरबडायचा प्रयत्न करतात त्याला माझं कंट्रोल आणायचं काम मी करतो, माझा तो स्वभाव आहे. आणि त्यामुळे आता मी ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे न्यायिक भूमिका पार पाडून आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भामध्ये निश्चित कार्यवाही करू या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. खरं तर वाडगे भाऊसाहेब आणि शुभम त्यांची सगळी टीम आहे, अशा पद्धतीचा एक चांगला कार्यक्रम आखीव रेखीव त्यांनी केला. शेवटी त्यांना राजकीय क्षेत्रातलं काही फार माहीत नसल्यामुळे त्यांना जसं सांप्रदायिक आणि धार्मिक स्वरूपामध्ये जसं असतं तसं त्यांनी सुस्थितीत आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॉलिटिकली इन्फ्लुएन्स असल्याशिवाय त्या कार्यक्रमाला गरिमा येत नाही, पण त्यांना त्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळं एकदा सत्कार करणं आणि लोकांना एकत्रित करणं एवढाच त्यांचा भाव होता. जसं महाराजांनी सांगितलं तसा त्यांचा भाव आता आपण समजून घेऊया. त्यामुळे काही अडचण नाही, चांगलं कार्यक्रमाचं नियोजन केलंय आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये नक्की आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करू. मला काल एक माननीय मंत्री भेटले, ते म्हणले अरे तू तर असं सांगतो सगळ्याला मी दालनात बोलवतो. म्हणलं काही खोटं आहे की काय. दादा बोलवायचा अधिकार आहे की नाही आपल्याला, तुमचा काय अनुभव सांगतो. त्याच्यामुळं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आपले तर आमदार आहेतच, पण कधी आलेच मंत्रालयातून जर विकीदादाच्या 5चा कोटा संपला तर माझा कोटा ओपन आहे तुमच्यासाठी, एवढं मात्र सांगतो. कारण आमदारांना लय झालं तर 2, त्याच्या पलीकडे गेलं तर 5, आणि मग कार्यकर्ते नाराज होते, आला 5 मध्ये आमचा नंबर लागला नाही. पण काळजी करू नका, महाराष्ट्राचा 5 वाटायचा कार्यक्रम माझ्याच हातात आहे. त्याच्यामुळे मी 5 देईल तुम्हाला. श्रीगोंदा म्हणजे आपलाच जिल्हा आहे, त्यामुळं दुसऱ्याला देणार तर आपल्या जिल्ह्याला नक्कीच देणार. त्यामुळं असं काही समजायचं कारण नाही आणि त्या पद्धतीने आपण निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये काम करू. पुन्हा एकदा आपल्या चैतन्य उद्योग समूहाचं, बाजार समितीचं आणि समूहाचं मनापासून मी आभार मानतो. सत्कार समारंभ आयोजित केला, त्याप्रसंगी आमचा सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज विधानसभेचे अध्यक्ष प्राध्यापक रामजी शिंदे साहेब सत्कार मूर्ती आहेत, त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं आज या ठिकाणी भरलेला हा सभेचा कार्यक्रम आमचे चैतन्य मल्टीटेस्ट समूह आणि वृद्धेश्वर पतसंस्था यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आत्ताच आपण साहेबांच्या बद्दल अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत.
अहिल्यादेवीचं कार्य ते मोठ्या अभिमानानं मोठ्या जोमानं करत आहेत. आणि एक आठवण साहेब करून द्यायची वाटते की संत जनाबाई सुद्धा धनगर समाजाचे आहेत. हो, जनाबाईंचा इतिहास तसा लोकांना पाहायला मिळत नाही, लोकांपर्यंत पोहोचला नाही. 700 वर्षापासून पंढरीमध्ये हा इतिहास मोठ्या अभिमानानं मोठ्या प्रेमानं सांगितला जातो. जनाबाईंचं कार्य सुद्धा फार मोठं आहे. आज जे आमचे विठ्ठलराव वाडगे साहेब करत आहेत की सर्व माता भगिनींना ह्या जनाबाईंना घेऊन जे कार्य करतात, मग ते घरगुती मसाले असतील, काही बाकीचे काही गोष्टी असतील, की त्याही काळामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी स्त्रीची ताकद ओळखली. स्त्रीने जर शिक्षण घेतलं तर काय क्रांती घडू शकते हे 700 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी जाणलं. 700 वर्षापूर्वी अशी क्रांती नामदेवांनी केली की स्त्रीला लिहायला वाचायला शिकवलं. ज्या वेळेस स्त्रियांना घराच्या बाहेर निघणं कठीण होतं, त्या काळामध्ये जनाबाईंना अभंग बनवायला शिकवलं, अभंग लिहायला शिकवलं. आणि त्याचबरोबर जनाबाई नामदेवांच्या घरची कामं करायची. तर नामदेवांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की तू ही कामं कर, तुला काही कमी पडणार नाही. दळण दळणं, कांडण काढणं, झाड लोट करणं. जनाबाई म्हणायचे अरे मला सहकार्य कोण करणार, मला साथ कोण देणार. तर त्यावेळेस त्या जनाबाईच्या पाठीमागं अनंत कोट ब्रह्मांड नायक विठ्ठल उभारला. आणि आज आमच्या जनाबाईच्या पाठीमागं हे विठ्ठलराव आहेत. आणि त्या विठ्ठलरावांनी सांगायचे करू नका, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपण सक्षमपणे करू शकतो. त्याच्यासाठी हा वडवृक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे. त्यांचं जसं सामाजिक कार्य आहे तसं आमचं परमार्थिक कार्य त्यांचं मोठं आहे. आता आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं की यांना नस कळते. ते खरंच वैद्य आहेत संप्रदायाचे. आमच्या अनेक गोष्टी त्यांनी संप्रदायामध्ये केलेल्या आहेत आणि करतही आहेत. गोशाळा, सर्व वारकऱ्यांच्या काही अडीअडचणी, आणि या सगळ्या अडीअडचणी यांच्यापाशी काही वारकरी आमचे मांडतात. तर आजच्या या प्रसंगाच्या माध्यमातून मी रामसाहेब शिंदे साहेबांना विनंती करतो की यांचं कार्य अद्वितीय आहे. जसं सगळ्यांना घेऊन काम करण्याची त्यांची सवय आहे ना, तशी आमच्या पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये अशा माणसाची गरज आहे. तेव्हा आपण जातीनं लक्ष घालावं. वारकऱ्यांच्या अडीअडचणी, वारकऱ्यांच्या सोयीसुविधा, वारकरी पायी चालतो. आज काही वारकरी असे आहेत की आमची दर महिन्याला आळंदी पंढरपूर आळंदी याच्याशिवाय दुसरं काय करत नाहीत. अशा वेळेस अशा लोकांना पंढरीमध्ये आल्यानंतर काय अडीअडचणी आहेत, काय नाहीत याची संपूर्ण जाण त्यांना आहे. कारण ते स्वतः वारकरी आहेत आणि वारीच्या माध्यमातून स्वतः त्यांनी पायी वारी केलेली आहे. दर महिन्याची पंढरपूरची वारी आहे, आळंदीची वारी आहे, गाणगापूरची वारी आहे. अन्य संतांच्या क्षेत्राच्या वाऱ्या त्या मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक लोकांना घेऊन गाणगापूरला आत्ताच त्यांनी सप्ताह केल्याचंही उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. सप्ताह करणं हे उद्दिष्ट त्यांचं वेगळं आहे. सप्ताह करण्याची लोकांची उद्दिष्ट वेगळी असतात, त्यांचं उद्दिष्ट वेगळं. म्हणजे या लोकांना ज्ञान व्हावं आणि आपण आपल्या पायावरती उभं राहून परमार्थ करता करता संसार कसा करावा या गोष्टीची जाण ते सतत करून देतात. आणि सगळ्यासाठी, कारण त्यांचा इतिहासच आपण पाहिला मगाशी, सामान्य कुटुंबात जन्म झाला आणि आपल्या शिक्षणाच्या जोरावरती त्यांनी ग्रामसेवकाची नोकरी प्राप्त करून घेतली. आणि ते कार्य करता करता पुढं काही अडचणी आपल्या मित्रवर्गाला आल्या, त्यामध्ये काय काय प्रसंग घडला हा माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला लोकांना सगळ्यांना इतिहास माहीत आहे. आणि त्यातून मग काहीतरी करून लोकांना मदत झाली पाहिजे म्हणून वृद्धेश्वर पत संस्था त्यांनी स्थापन केली. ते येवलेसे रोप लावेले द्वारी, मला तर 2012ला सुरुवात झाली ना. आज आपण त्याची व्याप्ती पाहतोय. त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणजे महाराष्ट्रातही त्यांच्या शाखा आहेत, पण महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकात सुद्धा त्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात. याला जर कारण काय असेल तर त्यांनी जाणलं होतं हा खेळ नव्हे एकट्याचा, म्हणून मेळ जमविला. कोणतीही गोष्ट एकटे करू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या पाठीमागे उभारणारे त्यांच्या अर्धांगिनी आहेत, त्यानंतर त्यांची मुलगी आहे, त्यांचे जावई आहेत, आता तर त्यांची नवीन पिढी म्हणजे पुढं शुभम नाही का, शुभम, त्यांच्या सुविद्ध पत्नी, या सगळ्यांच्या माध्यमातून ते समाजकार्य करत आहेत. आणि या सगळ्यांची जाण त्यांना असल्यामुळं तर सध्या काम पेंटिंगमध्ये आहे साहेब विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं.
तर त्या समितीवरती यांचा विचार नक्की करावा असे मी आमच्या वारकऱ्याच्या वतीनं, नामदेव महाराज फडाच्या वतीनं आणि संपूर्ण विठ्ठल भक्ताच्या वतीनं आपल्याला विनंती करत आहोत. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मागील 2 दिवसापूर्वी आमचं दिल्ली येथे सर्व नवनिर्वाचित विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य जे आमदार महोदय आहेत अशांचं ट्रेनिंग सेशन दिल्लीला होतं. आणि प्राईड ही पार्लमेंटची संस्था आहे, त्यामुळे आम्हाला पार्लमेंटमध्ये ट्रेनिंगचा योग आला. आणि सर सभापती असल्यामुळे अध्यक्ष आणि सभापती यांच्या भाषणाने खरं तर या कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे पार्लमेंटचे अध्यक्ष ओम बिर्ला साहेब होते. आणि त्यांनी हिंदीमध्ये भाषण केलं. आणि त्यांचं भाषण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांचं नाव घेतलं. मग विधानसभा अध्यक्षांनी हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये भाषण केलं. मग एकत्रित हिंदी आणि थोडीफार इंग्लिश. प्रत्येकाच्या नजरा सरांकडे होतात की आता सर कोणत्या भाषेत बोलणार आहेत. आणि ज्यावेळेस सभापतींचं नाव घेतलं, सभापतींनी भाषणाला सुरुवात केली आणि त्यांनी अस्खलित इंग्रजीमध्ये संपूर्ण भाषण सुरुवातीपासून शेवटपर्यंत न अडखळता संपवलं. म्हणजे अनेक आमदारांच्या भोवया उंचवल्या. काहींना शंका वाटत होती, पण दुर्दैवाने ते विसरून गेलते की राम शिंदे सर जेवढे सर्वसामान्य आहेत तसे ते प्राध्यापकही आहेत. त्यामुळे त्यांना नक्कीच भाषेवरती चांगलं त्यांचं प्रभुत्व त्या दिवशी जाणून आलं. आणि एक आपल्या भागासाठी खूप मोठा आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे. कारण हे पद तसं छोटं पद नाहीये. म्हणजे आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा रिपोर्टिंग हे अध्यक्ष आणि सभापती या दोघांना करावं लागतं. आणि मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा निवडून आल्यांपैकी कोण नाही. आणि त्यातली त्यात आमच्याकडे म्हणतात लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस. म्हणजे तशी काही कोणती व्याख्या नाहीये. पण जे विधानसभेला लोअर हाऊस मानलं जातं, जे जनतेतनं निवडून जातात, आणि विधान परिषदेला हे अप्पर हाऊस मानलं जातं. म्हणजे अनेकदा म्हणलं जातं हे विद्वानांचं हाऊस आहे किंवा विद्वान त्या ठिकाणी काम करतात. मग तुम्ही विचार करा, अशा सगळ्या विद्वानांना हाकायची जबाबदारी कोणावर आलेली आहे, तर ती आदरणीय सरांवरती आलेली आहे. आणि सभापती हे सगळं सभागृह चालवत असतात. त्यामुळे खूप मोठी संधी प्राप्त झालेली आहे. आणि सर आपल्या माध्यमातनं हे तुम्ही तर प्रश्न सोडवणारच आहात, पण आता प्रश्न मांडणं गरजेचं. तर आम्ही सर्वजण हितेही आणि सभागृहात प्रश्न मांडूच. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचा अनेक वर्षापासून जो आपला प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे तो डिंबे माणिकडो बोगदा हा सर आपल्याला लवकरात लवकर मार्ग काढायचा आहे. म्हणजे योग सगळ्यात महत्वाचा असा आलेला आहे की जलसंपदा मंत्री आपले पालकमंत्री आहेत. आणि उद्या कुठे त्यांना अडचण आली तर ह्या सगळ्यांना निर्देश आदेश मुख्यमंत्र्यांपासून देण्याची जबाबदारी हे आपल्या सभापती महोदयांकडे आहे, म्हणजे आदरणीय राम शिंदे सरांकडे आहे. त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की या कार्यकाळामध्ये आपला निम्मे माणिक जो बोगदा पूर्ण होईल. आणि हा जर झाला तर आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने इतके वर्ष जे दादा संघर्ष करतात, या संघर्षाला शेतकऱ्यांच्या जी काही अपेक्षा आहे या अपेक्षेला न्याय मिळेल. आणि उद्याच्या काळामध्ये जो पाण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो तो करायची गरज पडणार नाही. त्यामुळे माझी आपणा सर्वांच्या साक्षीने सरांना विनंती, आणि सरांनी कामकाज तसं सुरू केलेलंच आहे आणि उत्तम असं काम सुरू आहे. आणि चैतन्य फाउंडेशन विषय सांगायची गरजच नाही. म्हणजे मगाशी गणेशजींनी मी बोलत होतो त्यावेळेस त्या महाराजांचा उल्लेख सगळा झाला. महाराजांनी दादांचा उल्लेख केल्यानंतर गणेशजी म्हणलं की बाबा सगळीकडच्या महाराजांचा काही जर संपर्क असेल तर हे वाडगे भाऊसाहेबांकडे. म्हणलं त्यांच्याकडे महाराजच नाही, त्यांना कोणती नस कशी धरायची, म्हणजे दाबायची नाही बरं का, कशी धरायची. कारण बघा वैद्याचं काम काय असतं, नस धरून त्याला आजार कळतो. तसं वाडगे भाऊसाहेबांना नस धरून कोणता व्यवसाय उद्याच्या काळामध्ये महत्वाचा आहे. अनेकांनी पतसंस्था काढल्यात, पण पतसंस्था कर्ज दिल्यानंतर एनपीए मध्ये जातात. तर वाडगे भाऊसाहेबांनी बरोबर आमच्या माता भगिनी धरल्या आणि सगळ्यात म्हणजे उत्तम पद्धतीने जर परतफेड कोण करत असेल तर आमच्या माता भगिनींच्या बचत गट असतात. त्यामुळे त्यांनी योग्य बचत गटांना कसं निधी उपलब्ध करून देता येईल, कर्ज उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे कोणती नस कशी ओळखायची हे वाडगे भाऊसाहेबांकडनं खरं तर शिकलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही सर्वजण धडे घेणार आहोत. भाऊसाहेब तुम्ही तुमचं जे काही व्यवसायाचं गुपित आहे
थोडं का होईना आम्हाला सांगाल, कारण शेवटी आम्हालाही त्याची गरज आहे. आता सध्या राजकारण सोडून दुसरं काही व्यवसाय नाहीये माझ्याकडे, त्यामुळे मार्गदर्शनाची नक्कीच गरज लागेल आणि ती उत्तम पद्धतीने आपण कराल. परिसरासाठी ही जी बाजारपेठ उभी राहिली ही सुद्धा खूप महत्वाची होती. मधल्या काळामध्ये कांद्याची अडचण झाली होती, कांद्याचा बाजारभाव आपण पाहत होतो. ज्यावेळेस एक बाजारपेठ आपल्या तालुक्यामध्ये उभी राहते त्याचा फायदा किती होतो. आता रस्ते विकास मोठ्या प्रमाणावर चालू आहे, दळणवळण मोठ्या प्रमाणावरती सुरू होईल. त्यामुळे आज सर तर या ठिकाणी आहे, सरांच्या मार्गदर्शनासाठी आपण काम करत असतो. उद्या कुठेही काही गरज पडली तर मतदारसंघामध्ये आम्हाला हक्काने तुम्ही सांगा, आणि राज्यस्तरावरती सर तर आपल्याकडे आहेतच. त्यामुळे हक्काने आपलं काम कुठे अडणार नाही. आपल्या भागाला, आपल्या परिसराला जास्तीत जास्त न्याय कसा मिळू शकेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू, ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. याची 2 कारणं मला महत्वाची वाटतात. एक म्हणजे आपल्यातला एक माणूस, मगाशी प्रास्ताविक करताना उल्लेख केला की अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून ज्या माणसानं, ज्यांच्या आईवडिलांनी शेतमजूर म्हणून काम केलं, त्या कुटुंबात जन्माला आलेला एक माणूस आपल्या ज्ञानाच्या जोरावर, आपल्या कार्याच्या जोरावरती या पदापर्यंत जाऊन पोहोचतो. ही आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. ज्या सभागृहाचे सभापती म्हणून आता राम शिंदे साहेब काम करणार आहेत, या सभागृहाला फार मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा कायम राहावी, येणाऱ्या पिढ्यांसमोर हे आदर्श निर्माण व्हावेत. मला वाटतं ती जबाबदारी राम शिंदे साहेबांना आता पेलायची. आता काल परवा आमदार साहेब सांगत होते, विक्रमदादा, की नव्यानं जेव्हा आमदार म्हणून पहिली टर्म आता ते करतात, तर या सगळ्या नवीन नवनिर्वाचित आमदारांचं प्रशिक्षण दिल्लीला झालं की आमदारांनी इथून पुढे काम कसं करावं, आणि या आमदारांचे हेडमास्टर म्हणून आता राम शिंदे साहेब काम करणार आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभागृहाला मोठी परंपरा आहे. राज्यसभेच्या, लोकसभेच्या, विधानसभेच्या या सगळ्या सभागृहांची फार मोठी परंपरा आहे. मला आठवतंय, एक माझ्या वाचनात आलं होतं, ज्यावेळेस इंदिरा गांधी गेल्या आणि त्यावेळेस सभागृहामध्ये अनेकांची भाषणं सुरू होती आणि त्यावेळेस सगळेजण म्हटले इंदिरा गांधी गेल्या, भारताच्या पंतप्रधान गेल्या, स्त्रियांचं नेतृत्व गेलं, काँग्रेस पक्षाचं नेतृत्व गेलं. आणि त्यावेळेला मधु दंडवते भाषणाला उभे राहिले होते आणि मधु दंडवते म्हणाले, म्हणजे काय दर्जाची भाषणं असायची. मधु दंडवते म्हणाले, इंदिरा गांधी गेल्या, भारताच्या पंतप्रधान गेल्या, स्त्रियांचं नेतृत्व गेलं असेल, पक्षाचं नेतृत्व गेलं असेल, या सगळ्या गोष्टी पुन्हा मिळतील, फक्त एक गोष्ट परत कधीच मिळणार नाही, आणि ती म्हणजे राजीव गांधींना त्यांची आई परत कधीच मिळणार नाही. सगळं सभागृह स्तब्ध झालं. मधु दंडवते राजीव गांधींच्या जवळ गेले. म्हणजे ही भाषणं होती. अटलजी जर भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी शिंदे साहेब नुसता असा पॉज घेतला तर त्या पॉज मध्ये सगळं सभागृहाला असं वाटत काय असेल या पॉज नंतर. आणि मला वाटतं दादांनी 30-35 वर्ष या सभागृह सगळी बघितली. लोक रेडिओ घेऊन भाषणं ऐकायला बसायचे. आता कोण बोलणार आहे? नायर डोळे, SM जोशी अशी भाषणं व्हायची. आणि मला वाटतं हे सभागृह आता हे शिंदे साहेबांकडे असणार आहे. त्या सभागृहाचे सभापती म्हणून नामदार साहेब काम करणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला आठवण करून द्यायची आणि थांबायचं आहे. ज्या भागातून शिंदे साहेब आले ते मगाशी उल्लेख झाला अहिल्याबाई होळकरांचा. तुम्ही आज महाराष्ट्रातली कोणतीही मोठी बारव बघा अहिल्यादेवींची, कोणतंही एखादं मंदिर बघा आणि त्याचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केलेला आहे. इथं अनेक महिला बसलेल्या आहेत म्हणून आठवण करून देतो. अहिल्यादेवी गाव चोंडी आणि कुठं इंदोर, म्हणजे अहिल्यादेवी गेल्या, त्यांचे पती गेले, आई वडील गेले, सासू सासरे गेले, मुलगी गेली, मुलगा गेला, जावाई गेला, आणि एकट्या अहिल्यादेवी जेव्हा राहिल्या तेव्हा राघोबा दादा इंदोरवरती आक्रमण करायला आले. 10,000ची फौज घेऊन आले. राजकारणामध्ये तारतम्य पण कसं असतं बघा. अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं राघोबा दादांना, राघोबा दादा तुम्ही जर मला माझं राज्य असं मागितलं ना, मी दानात देऊन टाकल, दान म्हणून तुम्हाला देऊन टाकल, पण तुम्ही जर मला आबला समजून हिसकावण्याच्या दृष्टीनं आलात तर हीच अहिल्या भाला घेऊन रणांगणात उभी राहील आणि माझ्यासोबत 2,000 महिलांची फौज असेल. मी जर हरले तर फरक पडत नाही, पण 2,000 महिलांच्या समोर जर तुम्ही हरलात तर इतिहास काय नोंद घेईल याची जाणीव मात्र तुम्ही ठेवा. राघवदादांनी पत्र लिहिलं, अहिल्यादेवी मी लढायला नाही, मी तुमच्या सांत्वनासाठी भेटायला आलोय. अहिल्यादेवींनी लिहिलं, सांत्वन करायला येताना 10,000ची फौज कशाला,
म्यानात बसून या, स्वागताला उभी राहील. त्या परंपरेतनं राम शिंदे साहेब आपण आलात आणि आपण आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती या पदापर्यंत जाऊन पोहोचलात. नगरकरांच्या दृष्टीनं आणि त्यातल्या त्यात आता तुम्ही शिंदे आहात, आम्हा सगळ्या शिंदे लोकांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण सगळेजण टाळ्या वाजून साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करूयात. वाडगे भाऊसाहेब, आपण हा सुंदर सोहळा आयोजित केला त्याबद्दल आपले आणि आपल्या सगळ्या चैतन्य परिवाराचे मनापासून आभार मानतो. शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावी कार्यास मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कहेंगे कि राम शिंदे साहब भी श्री विधान परिषद के अध्यक्ष होने के बाद वे भी राजमाता अहिल्या होलकर की तरह अपनी कीर्ति को स्तंभित करेंगे, स्थापित करेंगे. सज्जनों, एक बड़ी बहुत बड़ी व्यक्ति की मेहनत होती है, लोगों के साथ में बड़ा प्रेम संबंध होता है और जमीन से जुड़ करके सभी लोगों को लेकर चलने की हिम्मत होती है. आज हमारे राम शिंदे साहब आप सब लोगों को लेकर के चलते चलते महाराष्ट्र की विधान परिषद के अध्यक्ष बने हैं. और सज्जनों, विधानसभा में जो निर्णय लिए जाते हैं उस निर्णय को अंतिम रूप देने का अधिकार विधान परिषद के अध्यक्षों को होता है. और यह एक बहुत बड़ी विशेष पद की और जिम्मेदारी की बात है, बहुत बड़ा अधिकार है. आज के सभा में उपस्थित जो आप यहाँ के इस तहसील के रचनाकार जिन्हें कहा जाता है और घटनाकार जिन्हें आप कहते हैं, उनको मैं बहुत पहले मिल चुका हूं. 2008-9 में जंगल बचाव का काम करता हूं. महाराष्ट्र के सतपुड़ा जंगल, उत्तर महाराष्ट्र में जो सतपुड़ा जंगल है मध्य प्रदेश और महाराष्ट्र के बीच, वहां बहुत बड़े घुसखोरियों का अतिक्रमण हो रहा है. उसको रोकने के लिए मेरा बहुत दिनों से संघर्ष चल रहा है. उस कार्य के बीच में हमारे बबनराव जी पाचपुते साहब जब वन मंत्री थे तब उनसे मेरा मिलना हुआ है. तो यहां बहुत बड़ी बड़ी विभूतियां बैठी हैं सज्जनों, और मुझे बहुत बड़ा स्वाभिमान है कि आप आज इस कार्यक्रम में जिन्हें सम्मानित करने आए हैं, ये सम्मान का मान वो रख करके जरूर आगे बढ़ेंगे. शिंदे साहब और पाचपुते साहब, मैं आपसे अनुरोध करूंगा कि राजमाता अहिल्या देवी ने शिवालयों का जीर्णोद्धार किया. जहां जहां खंडहर दिखाई दिए, भारतीय संस्कृति को जिन जिन आक्रांताओं ने उद्ध्वस्त किया था, उस आक्रांताओं का लगा हुआ कलंक धोया. और सज्जनों, हर जगह जाओ तुम, काशी विश्वनाथ से लेकर के बद्रीनाथ, केदारनाथ से लेकर के महाराष्ट्र के कृष्णेश्वर तक, जहां भी कहीं जाएंगे, उत्तर से दक्षिण भारत तक, सभी जगह अहिल्या माता का नाम आगे दिखाई देता है. सज्जनों, ये कार्यक्रम जिनने आयोजित किया, जो हमारे धार्मिक संस्थाओं से जुड़े हुए हैं, हमारे वाड़गे साहब, इनको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं. उन्होंने मुझे आज यहाँ बुलाया, सम्मानित किया और इस कार्यक्रम में बुला करके यहाँ कुछ बोलने के लिए, मुझे उपस्थित होने के लिए अवसर दिया. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय सभापती माननीय राम शिंदे साहेब आवर्जून आजच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहिले आणि सत्काराचा त्यांनी स्वीकार केला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. हा सन्मान ज्यांच्या हस्ते आपण केला असे संत नामदेव महाराजांचे 18वे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर तुळशीदास महाराज नामदास यांचेही मनपूर्वक आभार. माजी मंत्री बबनरावजी पाचपुते, आपण वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुतेजी, आपण देखील सत्काराचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रीगोंदा साखर कारखान्याचे चेअरमन राजूदादा नागवडे, आपण देखील सत्कारासाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पणन संचालक दत्ताभाऊ पानसरेजी, व्याख्याते गणेश शिंदे साहेब, आपण कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, श्रीगोंदा तालुक्यातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी सर्वांचे मनपूर्वक आभार.